माणसं योगायोगाने, नशिबाने किंवा अपघाताने यशस्वी होत नाहीत. प्रस्तुत आहे यशशास्त्र ऑडिओ बुक मराठीमध्ये. यशस्वी होण्याचे नैसर्गिक नियम बाय अब्दुल सलाम चाऊस. नमस्ते मंडळी, मी परिमल टेकी टॉक या नॉलेजेबल चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. मी पुन्हा एकदा मराठीमध्ये ऑडिओ बुक घेऊन आले आहे. यशशास्त्र हे पुस्तक आहे छोटंसं पण इतकं परिणामकारक. यशस्वी होणं इतकं सोपं आहे हे दाखवणारं. या पुस्तकाच्या साहाय्याने वाटेतील अपयशांना, अडथळ्यांना व कठीण परिस्थितींना पायदळी तुडवत थेट तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. मार्केटमध्ये बुकची किंमत फक्त 50 रुपये आहे. तर बघूया यशशास्त्र या ऑडिओ बुकचा भाग पहिला. यशशास्त्र बुकची प्रस्तावना बघूयात. यशस्वी होण्याच्या नैसर्गिक नियमाचे पुस्तक आहे. यशाचे नियम 100% निपक्षपाती आहेत. त्यांना भावना नाहीत. एवढंच काय, त्यांना याची पर्वा नाही की कोण यशस्वी होतंय आणि कोण अपयशी, कोण श्रीमंत होतोय आणि कोण गरीब, कोण पास होतोय आणि कोण नापास. शिवाय या नियमाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कोणीही वापरू शकतं, कोणीही अंमलात आणू शकतं आणि यशस्वी होऊ शकतं. यशस्वी लोक आपल्यासारखीच माणसं आहेत. आजच्या युगात यशस्वी न होण्यासाठी कुठलंही कारण नाही. जगामध्ये असे हजारो लोक आहेत ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त अडचणींना, तुमच्यापेक्षा जास्त हलाखीच्या परिस्थितींना तोंड द्यावं लागलं आहे, ज्याची कल्पना करणं कठीण आहे. तरी ते लोक सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पुढे निघून गेले आहे. एखाद्याचं प्रचंड यश पाहून आपण बऱ्याचदा इतके प्रभावित होतो की ती व्यक्ती कशा कशा परिस्थितींना किंवा अडचणींना किंवा अपयशांना हाताळत त्या यशापर्यंत पोहोचली असेल, याचा आपल्याला किती वेळा विचारही येत नाही. जगावर राज्य करणाऱ्यांचे स्वप्न पाहणाऱ्या नेपोलियनचे नाव ऐकल्यावर तो एकेकाळी नोकरीच्या शोधात गल्लोगल्ली उपाशीपोटी भटकणारा सामान्य तरुण असेल यावर विश्वासच बसत नाही. आज एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एका खंडातून दुसऱ्या खंडात थेट विमानाने उडतात. पण ओरविल राईट जो उडणारा पहिला माणूस होता, त्याच्या पहिल्या उड्डाणात त्याच्या विमानाने फक्त 100 फूट अंतर कापलं होतं. खरं तर अंतर कापलं हा शब्दप्रयोगही घटनेचे अचूक वर्णन करणारा नाही. असं म्हणता येईल की जिथून त्या यंत्राने हवेत झेप घेतली आणि जिथे येऊन आदळलं त्या दोन ठिकाणामधलं अंतर 100 फूट होतं. किती वेळा ही समजूत माणसाला यशापासून दूर ठेवते की जे लोक यशस्वी होत आहेत ते आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत. तसं काहीच नाही. कोणीच तुमच्यापेक्षा हुशार नाही. मॅकवेली नामक इटालियन मुत्सद्दी होता, ज्याने म्हटलंय, सर्व माणसे सारख्या पद्धतीने जन्माला येतात, सारख्या पद्धतीने जीवनावश्यक गरजा पूर्ण करतात आणि सारख्याच पद्धतीने मरतात. यशस्वी होण्याची तीव्र इच्छा असलेला कुठलाही माणूस या पुस्तकातून जाईल, या पुस्तकाचा अभ्यास करेल आणि त्यात काय फायदा होणार नाही हे अशक्य आहे. जे तुम्ही या पुस्तकात शिकणार आहात ते तुमच्या जीवनाला नवीन वळण देऊ शकतं, तुमच्या जीवनात क्रांती घडवू शकतं. या सर्व नियमांना आणि गोष्टींना समजून आणि त्यांना कृतीमध्ये उतरून जी काही तुमच्या जीवनातील वाजवी ध्येय आहेत ती तुम्ही मिळवू शकता. कोणीही तुम्हाला त्यापासून रोखण्यास असमर्थ राहील. शुद्ध असमर्थ. माणसाची एक शोकांतिका म्हणजे माणूस निसर्गाचे नियम बदलण्यासाठी शुद्ध असमर्थ आहे. जेव्हाही माणसाने या दिशेने प्रयत्न केले, माणसाने आपटीच खाल्ली आहे. उदाहरणार्थ, निसर्गाचा नियम सांगतो की आधी पेरावं लागतं आणि नंतर उगवतं. एखादा माणूस या नियमाच्या उलट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या माणसाला काय मिळेल तुम्हीच विचार करा. पण खरं तर ही एक शोकांतिका नाही, कारण हीच तर गोष्ट आहे जी माणसाला यशाची गॅरंटी देते.
निसर्गाचे निपक्षपाती नियम हे निश्चित करतात की कुणीही यशस्वी होऊ शकतो. या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी कुठल्याही विशिष्ट काळाशी संबंधित नाहीत, जगाच्या कुठल्या विशिष्ट भागाशी संबंधित नाही किंवा माणसाच्या कुठल्या गटाशी संबंधित नाही. हे नैसर्गिक नियम आहेत जे कोणाची इच्छा असो वा नसो प्रत्येकासाठी लागू आहेत. जे नियम पुढील पानावर शिकवले आहेत ते माझे नियम नाहीत, माणसाने बनवलेले ते नियम नाहीत किंवा काल्पनिक नियम नाहीत. जे तुम्ही पुढील पानावर वाचाल त्यात बरंच तुमच्या परिचयाचंही असेल, कारण या नियमामध्ये मुळात नवीन काहीच नाही. गॅलिलिओ म्हणाला, जे आधीपासून माणसाच्या डोक्यात नाही ते त्याला शिकवलंही जाऊ शकत नाही. आजसारखी अनुकूल परिस्थिती आधी कधीच नव्हती. उदाहरणार्थ 1000 वर्षाआधी किंवा तेवढं कशाला 400-500 वर्ष आधीच समजा तुम्ही राजा नसते तर राजा बनणं एवढं सोपं काम नव्हतं. अशक्य कदाचित म्हणता येणार नाही, पण सोपं नक्कीच नव्हतं. आज परिस्थिती अशी आहे, एखादा पोरगा एखादी कंपनी सुरू करू शकतो आणि जगाला बदलण्याचं स्वप्न पाहू शकतो. संगणक क्रांती घडून आणणारे बहुतांश जण पोरच होते. साधारण बुद्धिमत्तेचा कुठलाही माणूस आज यशस्वी होऊ शकतो. या पुस्तकाचा उद्देश असा काही नैसर्गिक गोष्टी तुम्हाला सांगण्याचा आहे ज्यांना कृतीत आणल्यावर अयशस्वी होणं अशक्य होऊन जातं. कारण माणसं यशस्वी किंवा अयशस्वी योगायोगाने होत नाहीत. पण या पुस्तकात जे आहे ते केवळ वाचून उपयोग होणार नाही, जे तुम्ही मान्य करालच, पण कृतीत उतरल्याने नक्कीच उपयोग होईल. उपयोग काय? तर यश तुमचंच. यशस्वी होणं फार सोपं आहे, यावर विश्वास ठेवणं हवं तर कठीण आहे, पण यशस्वी होणं कठीण नाही. यशस्वी होणं नक्कीच साधं काम आहे. कसं ते सविस्तर पाहण्याआधी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यासाठी पहिल्यांदा हे ठरवावं लागतं की यशस्वी होणं म्हणजे काय. यशस्वी होण्याचा अर्थ आपल्याजवळ काय आहे, आपल्याला काय मिळालं म्हणजे आपण यशस्वी झालो आहे. एखादं ध्येय निश्चित झालं की मग तिथे पोचायचं कसं तो रस्ता शोधून काढणे ही दुसरी पायरी असते. आणि एखादं निश्चित झालं की हे ध्येय आहे आणि हा रस्ता आहे, मग त्या रस्त्याने जाणे आणि ध्येय प्राप्तीची जातच राहणे ही यशाची अत्यंत महत्वाची पायरी आहे. कुठली काय अडचण येईना त्या अडचणीवर मात करून पुढे जाणं सुरूच ठेवायचं. अडचणीवर मात कशी करायची? सोपं आहे. समोर अडचण येऊन उभी टाकली तर त्या अडचणीच्या बाजूने निघून जायचं, किंवा वरून किंवा खालून किंवा वाटल्यास मधून मार्ग काढायचा. परिस्थितीप्रमाणे ज्यात आपली कमी शक्ती लागेल ते करायचं. फक्त शक्य नाही असे म्हणून सोडून द्यायचं नाही. माणसाने समुद्रातून रस्ते बनवले आहेत, पर्वतांच्या पोटातून रस्ते काढले आहेत. अडचणीवर मात करणे अशी गोष्ट आहे जी माणसासाठी नवीन नाही. माणूस आहे तेव्हापासून हेच त्याचं नशीब आहे. महत्वाची आणि लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे ध्येयावर पोहोचेपर्यंत थांबायचं नाही. अशा प्रकारे माणूस ध्येयापर्यंत पोहोचतो आणि यशस्वी होतो. आता यशशास्त्राचा सविस्तर अभ्यास आपण बघूया. माणूस परिस्थितीची निर्मिती नाही, परिस्थिती माणसाची निर्मिती आहे. निश्चित ध्येय. तुम्ही कुठे जात आहात तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कुठे पोहोचाल कोणास ठाऊक. यशस्वी होण्यासाठी जी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे ध्येयाचा निश्चितपणा. आपल्याला काय पाहिजे याचं स्पष्ट ज्ञान, कारण त्याशिवाय बाकीचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. स्पष्टता ही सर्वात महत्वाची बाब आहे. जे लोक अतिशय प्रभावीपणे काम करतात त्यात सर्वात प्रमुख कारण हेच असतं की त्यांचं उद्दिष्ट त्यांच्या समोर बिलकुल स्पष्ट असतं. जे लोक यशस्वी होतात ते एक निश्चित ध्येय समोर ठेवून मेहनत करतात. तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे माहीत असल्याशिवाय ते मिळणार कसं? निश्चित ध्येय समोर नसेल तर जाणार कुठे? आणि तरीही कोणी गेला तरी पोहोचणार कुठे?
समुद्र प्रवासावर निघालेल्या प्रत्येक जहाजाच्या कप्तानाला माहीत असतं की आपल्याला कुठे जायचं आहे. त्यामुळे समोर ते इच्छित ठिकाण बहुतांश वेळ दिसत नसतानाही तो जात राहतो आणि अखेर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. ध्येय स्पष्टपणे ठरवून कागदावर लिहून घेणे हे ध्येय प्राप्तीच्या दिशेने पहिलं पाऊल आहे. सर्वप्रथम तुम्ही स्वतःसाठी एक ध्येय निश्चित करा आणि ते मिळवण्यासाठी एक निश्चित तारीख ठरवण्याची गरज आहे. ध्येय निश्चित करणे ही ध्येय प्राप्तीची सुरुवात आहे. ध्येय निश्चित झाल्यावर ध्येय प्राप्तीचे वेडाने मनाला व्यापून टाका. एकाच ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी आपले ध्येय लिहून ठेवा. नेहमी डोळ्यासमोर ठेवा. आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड असं म्हणतात. म्हणजे नजरेआड कुठली गोष्ट गेली तर माणूस विसरू शकतो किंवा तीव्रता कमी होऊ शकते. आणि खरं सांगायचं तर सगळा खेळ तीव्रतेचा आहे. तुमचं ध्येयच तुमचं जग होऊन जायला पाहिजे. कुठल्याही मोठ्या यशाचा आरंभ बिंदू म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे याचा स्पष्ट निर्णय. ज्या क्षणी तुम्ही तुमची ध्येय निश्चित करून ते कागदावर लिहून घेता त्या क्षणी तुम्ही एक वेगळेपण अनुभवता. त्या क्षणी तुम्ही तुमच्या जीवनाचा ताबा घेता आणि स्वतःवर नियंत्रण असल्याची जाणीव सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अपयशी माणूस ध्येयशून्यपणे भटकत राहतो. यशस्वी लोकांजवळ निश्चित ध्येय असतं. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हिटलरच्या छळछावणीत तब्बल 3 वर्षे व्यतीत करणाऱ्या एका माणसाने निश्चित ध्येयाची आवश्यकता किंवा अनिवार्यता स्वतःच्या उदाहरणाद्वारे सांगितले आहे. व्हिक्टर फ्रँकल त्या माणसाचं नाव होतं. सध्या ही व्यक्ती अमेरिकेच्या एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठात कार्यरत आहे. ही व्यक्ती मनोरोग तज्ज्ञ सुद्धा आहे. नाझी छळछावण्यामध्ये लोक रोज सकाळी मृत्यूला सामोरे जाण्याची संभावना घेऊनच झोपेतून उठायचे. नाना प्रकारचे छळ, विषारी वायू आणि उपासमार हे या लोकांचं रोजचं नशीब होतं. कित्येक वेळा स्वतः मृत्यूच्या तोंडातून बचावलेल्या व्हिक्टर फ्रँकलने यांनी जवळून छळाचं निरीक्षण केलंय. छळ करण्याचं आणि छळ सहन करणाऱ्यांचं दोघांचंही. ते म्हणतात, छळछावण्यामध्ये सारख्याच परिस्थितीला तोंड देताना एक जण मरायचा आणि दुसरा वाचायचा. व्हिक्टर फ्रँकल यांना जे दिसलं ते असं की ज्या लोकांसमोर आयुष्यात काही निश्चित ध्येय होतं ते लोक वेगवेगळ्या छळातून जिवंत बाहेर यायचे. पण ज्यांच्याजवळ जिवंत राहण्याचं काही कारण किंवा उद्देश नव्हता असे लोक सहज आणि पटापट मरून जायचे. अखेरीस या छळछावण्यामधून 100त सरासरी 4 ते 5 लोकांची जिवंत सुटका झाली. स्पष्ट चित्र. ध्येय निश्चित झाल्यावर तुम्ही तुमच्या मनाला ध्येय प्राप्तीच्या वेडाने आणि ध्येय प्राप्त होणारच या विश्वासाने अशा प्रकारे व्यापून टाकायला पाहिजे की तुम्ही स्वतःला ध्येय प्राप्त झालेल्या अवस्थेत पाहू शकता. मायकल एंजेलो नामक शिल्पकाराला जेव्हा विचारलं गेलं की हा जो तू दगडाला कोरून इतका छान पुतळा बनवला, तू हे कसं केलं? शिल्पकार म्हणाला, काहीच नाही, पुतळा आधीच तिथे होता, मी फक्त वरवरचा नको असलेला दगडाचा भाग काढून टाकला. दगड होता हेही खरंच आहे, पण पहिल्यांदा हा पुतळा त्या शिल्पकाराच्या डोक्यात होता. ध्येय निश्चित आणि स्पष्ट असल्याशिवाय यशस्वी होण्या किंवा न होण्याचा मुद्दाही उपस्थित होत नाही. तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल इतकं स्पष्ट होण्याची गरज आहे की त्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट उभं राहायला पाहिजे. प्रत्यक्षात येण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डोक्यात ते प्रत्यक्षात आल्या इतकं स्पष्ट पाहू शकायला पाहिजे. ज्याप्रमाणे मायकल एंजेलोने पुतळा कोरण्याआधी स्वतः डोळ्यासमोर त्या पुतळ्याचं स्पष्ट चित्र पाहिलं, त्याप्रमाणे तुमच्या ध्येयाचं चित्र तुम्हाला स्पष्टपणे पाहता यायला पाहिजे. ध्येय निश्चित करा. तुमच्या ध्येयाला मनात कोरून टाका. ध्येयाने झपाटून जा. यश तुमच्याकडे अक्षरशः ओढलं जाईल. निश्चित ध्येय आणि मेंदू.
लक्षात ठेवा, आपल्या मेंदूला आपल्या ध्येयाबद्दल स्पष्ट आणि सरळ सूचना लागतात. संपूर्ण शक्ती आणि तीव्रता एका निश्चित ध्येयावर एकवटून आणि ध्येयप्राप्तीपर्यंत निरंतर मेहनत करून आपण यशस्वी होतो. ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या सर्व शक्तींना एका सुस्पष्ट आणि सुनिश्चित ध्येयावर केंद्रित कराल, अगदी त्या प्रमाणात तुम्ही यशस्वी व्हाल. निश्चित ध्येय असेल तर आपलं मन आपली सर्व शक्ती त्या ध्येयाच्या प्राप्तीपर्यंत त्या ध्येयावर केंद्रित करू शकते. या उलट निश्चित ध्येय नसेल तर आपली शक्ती वायाच जाणार. निश्चित लक्ष नसेल तर तसाही तुम्ही नेम धरू शकत नाही. स्पष्ट आणि निश्चित ध्येय असलेला माणूस अतिशय खडतर रस्त्यावर सुद्धा प्रगती करेल. ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही गुळगुळीत असला तरीही कुठे पोहोचणार नाही. ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही, पोहोचण्यासाठी ध्येय नसणे ही खरी शोकांतिका आहे. ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही, पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे. अशा माणसासाठी काहीच अशक्य नाही, ज्याला माहीत आहे त्याला काय पाहिजे आणि ते मिळवण्याचा ज्याने निश्चय केला आहे. कुठलीच प्रतिकूल परिस्थिती इतकी शक्तिशाली असू शकत नाही की निश्चित ध्येय असलेल्या माणसाला ती कायमच अडवून ठेवू शकेल. निश्चित ध्येय आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा दृढ निश्चय केलेल्या माणसाला भेटल्यावर विरोध आणि अडथळे गायब होऊन जातात. तिसरं आहे इच्छा. विद्यार्थी तयार झाला की शिक्षक हजर होतो. निश्चित ध्येय किंवा ध्येय निश्चिती ही पहिली पायरी झाली. ध्येय प्राप्तीसाठी त्यानंतर पहिले ध्येय वेडेपणा. यशाच्या काही नियमापैकी जो नियम सध्या मी तुम्हाला सांगत आहे तो इच्छेची शक्ती दर्शवणारा आणि इच्छेची आवश्यकता सांगणारा हा नियम आहे. हा नियम सांगतो की जेव्हा तीव्र इच्छा घेऊन ध्येयाच्या दिशेने तुम्ही जाता, इतक्या तीव्र इच्छेने की जेव्हा ही तुमच्या समोर एखादी अडचण किंवा अपयश येतं, तुमची इच्छा आणखीच तीव्र होते. जादूप्रमाणे गोष्टी घडायला लागतात. एक दार बंद होत नाही, तोच दुसरं दार आपोआप उघडतं आणि ताबडतोब, इतक्या खात्रीने की याला अपवादच नाही. दार बंद होण्याची चिंता नाही, फक्त जात राहायचं उदासीनपणे आणि निश्चितपणे. मनात तीव्र इच्छा आणि समोर निश्चित ध्येय, कुठलीच गोष्ट तुम्हाला थांबवू शकत नाही. असा एक माणूस जगात नाही जो तुम्हाला तुमच्या ध्येय प्राप्तीपासून रोखू शकेल. इच्छा तीव्र असताना रस्त्यात कुठलीही अडचण आली तर अडचणीवर मात करण्याचा मार्ग तुम्हाला सापडेलच. इच्छा तेथे मार्ग या अर्थाची म्हण जगातील कुठल्या भाषेत नाही. इच्छा माणसाची तीव्र असली तर त्या इच्छेच्या पूर्तीसाठी साधारण माणसाला असामान्य शक्ती मिळून जाते. तुम्ही कुठलंही वाजवी ध्येय प्राप्त करू शकता. प्रश्न एकच आहे, यशस्वी होण्याची इच्छा किती तीव्र आहे, किती वाईटरित्या तुम्हाला ते पाहिजे. यात शंका नाही, जराही शंका नाही की जर तुमच्याजवळ इच्छा असेल, तीही तीव्र इच्छा, तर तुमच्या यशाची गॅरंटी देणारी यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीही नाही. माणसाकडे तीव्र इच्छा असणे म्हणजे ध्येय प्राप्तीसाठी माणूस झपाटलेला असणे ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे माणूस कुठल्याही अडचणीतून मार्ग काढू शकतो. जेव्हा माणसाला एखादी गोष्ट वाईटरित्या हवी असते, ते मिळवून देण्यासाठी संपूर्ण सृष्टी त्याच्या पाठीशी उभी असते. एक जुनी म्हण आहे, ज्याची इच्छा तुम्ही बाळगता त्याबद्दल खबरदार राहाल, कदाचित तुम्हाला ते मिळूनच जाईल. जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीसाठी वेडा होऊन जातो, त्याला मदत करण्यासाठी, त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी अक्षरशः संपूर्ण सृष्टी पुढे सरसावते. कसा वाटला हा यशशास्त्र पुस्तकाचा भाग पहिला? या भाग पहिल्यामध्ये आपण प्रस्तावना, निश्चित ध्येय
व इच्छा याबद्दलची माहिती बघितली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भाग दुसरा मी घेऊन येणार आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. And one more thing, don't invest in others, invest in yourself. Thank you.